नोकरशाही या धड्याचा आपण अभ्यास करतोय आणि त्याच्याच आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर मग दुसरं असं आहे की नोकरशाही ही सुद्धा समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. स्त्रियांचं सक्षमीकरण, बालकांचं संरक्षण, दुर्बल घटकांसाठीच्या योजना या सगळ्या बाबतीमध्ये शासन जे कायदे करतं ते प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम ही नोकरशाहीच करते. मग या धोरणाच्या अंमलबजावणीतूनच सामाजिक बदल हे घडून येतात. नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये महत्वाची अशी भूमिका असते. म्हणजे राखीव जागांचं धोरण राबवल्याने अनेक दुर्लक्षित समाज घटक आता मुख्य प्रवाहात आले आहेत. लक्षात आलं व्यवस्थित? त्याच्यानंतर निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढला आहे. त्यामुळं समाजाचं लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे आणि धोरण यांची आवश्यकता असते, तसेच नोकरशाहीचं कार्यक्षम सहभागाचीही गरज आपल्याला आणि आवश्यकता असते. पुढे बघूया सनदी सेवांचे काही प्रकार आहेत. तर भारतामध्ये सनदी सेवांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. किती? 3. एक आहे अखिल भारतीय सेवा, त्याच्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS आणि भारतीय वन सेवा म्हणजे IFS यांचा यामध्ये समावेश होतो. दुसरा आहे केंद्रीय सेवा. या केंद्र शासनाच्या अखत्यारीतीत असतात. भारतीय विदेश सेवा म्हणजेच IFS, भारतीय महसूल सेवा IRS, काय आहे IRS इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. तिसरं आहे राज्यसेवा. या राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात आणि उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी तसंच तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी या स्पर्धा परीक्षामधून निवडले जातात. कोणती? स्पर्धा परीक्षा. आणि मग गुणवत्ता आणि कार्यक्षमता या निकषांच्या आधारेच सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानानं लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र अशा यंत्रणा निर्माण केल्या गेल्या आहेत. काय केलेल्या आहेत? निर्माण केल्या आहेत. आता आपण बघतोय केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC म्हणजे अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडले व त्यांची नेमणूक शासन करते. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC हे महाराष्ट्रातील संधी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते निवडले जातात. कोणत्या? स्पर्धा परीक्षांद्वारे यांचे उमेदवार निवडले जातात आणि मग त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते. पुढे बघूया नोकरशाही आणि संधी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला आणि इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण दिलं जातं आणि त्यांना सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल जो घटक असतो तो संधी सेवेतील संधी पासून वंचित असा राहू नये म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे. मग आता बघूया मंत्री आणि संधी सेवक. तर मंत्री आणि खात्याचे संधी सेवक किंवा सचिव आणि उपसचिव पदांवरील काही व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात आणि यावरही त्या त्या खात्याची कार्यक्षमता ही संपूर्णपणे अवलंबून असते. मग खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती संधी सेवक देतात आणि मग संधी सेवकांचं म्हणजेच अर्थात नोकरशाहीचं
या माहितीवर संपूर्णपणे नियंत्रण असतं. मग एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, बरोबर, हे संधी नोकरच सांगू शकतात. कोण सांगू शकतात? संधी नोकर. मग धोरणाच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो. त्याच्यामुळेच मंत्री मोठ्या प्रमाणावर संधी सेवकांवर अवलंबून असतात आणि मंत्र्यांनीही संधी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास आणि पारदर्शकता म्हणजे पूर्णपणे असा पारदर्शक असा कारभार केल्यास कार्यक्षम अतिशय तो कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. पुढे बघूया आपण काय शिकलो या सदरामध्ये. पुढील विधानं तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचे. संधी सेवांमध्येही राखीव जागांचं धोरण आहे आणि दुसरं आहे की सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणं हे गरजेचं आहे. आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर मग